ಸೇರಿಸಿ 20 ಅಂಕಗಳಿಗೆ ಒಂದು LBAನ ಯೂನಿಟ್ ಟೆಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರನ್ನು ನೋಡೋಣ. ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಯಾರಿಗೆಲ್ಲ PDFಗಳು ಬೇಕು ಅನ್ನೋರು 9964050759ಗೆ ಜಸ್ಟ್ ವಾಟ್ಸಪ್ಪಲ್ಲಿ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೊ 8th, 9th, 10th 3 ವಿಷಯಗಳಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ನಾವು ಅವೈಲೇಬಲನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳಲ್ಲಿ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಇರ್ತದೆ, ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇರ್ತದೆ, ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಸಹಿತನೂ ಇರ್ತದೆ. ಇದು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋನ ನಿಮಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಫಸ್ಟ್ಗೆ ಉದ್ದೇಶ ಆಧಾರಿತ ಅಂಕ ವಿಭಾಜನೆ ನೋಡೋದಾದರೆ ಸ್ಮರಣೆಗೆ 5 ಅಂಕ, ಸಮಜ್ನ 8, ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ 7, ಒಟ್ಟಾರೆ 20 ಅಂಕ. ಕಠಿಣತೆಯ ಮಟ್ಟ ನೋಡೋದಾದರೆ ಸರಳ 6 ಅಂಕ, ಸಾಮಾನ್ಯ 10 ಅಂಕ, ಕಠಿಣ 4 ಅಂಕ, ಒಟ್ಟಾರೆ 20 ಅಂಕ. ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ನೋಡೋದಾದರೆ ವಸ್ತುನಿಷ್ಠ ಮತ್ತು ಅತಿ ಲಘು ಉತ್ತರ 8 ಅಂಕ, ಲಘು ಉತ್ತರ 6 ಅಂಕ, ದೀರ್ಘ ಉತ್ತರ 6 ಅಂಕ, ಒಟ್ಟಾರೆ 20 ಅಂಕ. ಆಮೇಲೆ ಇದು ಜಸ್ಟ್ ಪಾಠಾಧಾರಿತ ಅಂಕ ವಿತರಣೆಯನ್ನು ನೋಡಿ. ಅನುಶಾಸನಿ ಶಾಸನೆ ಪದ್ಯಕ್ಕೆ 8 ಅಂಕದ ವೇಟೇಜನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರೆ, ಮೌಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಗದ್ಯ ಪಾಠಕ್ಕೆ 12 ಮಾರ್ಕ್ಸ್ ವೇಟೇಜನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅನುಶಾಸನಿ ಶಾಸನದಲ್ಲಿ ಅನುರೂಪತದು 2 ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ದಾವೆ. ಅಂಕದ್ದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಬರ್ತಕ್ಕಂಥ 2 ಪ್ರಶ್ನೆ, 2 ಅಂಕದ 2 ಪ್ರಶ್ನೆ, 3 ಅಂಕದ್ದು ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಮೌಸಿ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬಹುವಿಕಲ್ಪಿಯ 2 ಪ್ರಶ್ನೆ, ಅನುರೂಪತ 1, ಅಂಕದ್ದು 1, 2 ಅಂಕದ್ದು 1, 3 ಅಂಕದ್ದು 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಟೋಟಲಿ 20 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆ. ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು LBAದಿಂದ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಹೊರಗಡೆ ಯಾವುದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಇದು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇತ್ತು. ನಾನು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಏನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸಲ್ಲ, ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಕೀ ಆನ್ಸರ್ ಪೇಜ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದೆ. ಪಾಠಾಧಾರಿತ ಮೂಲ್ಯಾಂಕನ್ LBA 2025-26, 4ನೇ ಪದ್ಯ ಅನುಶಾಸನ್ ಹಿ ಶಾಸನೆ, 5ನೇ ಗದ್ಯ मौसी. उत्तर पत्रिका कक्षा 9, विषय तृतीय भाषा हिंदी, अंक 20, समय 60 मिनट. मुख्य प्रश्न 1 बहुविकल्पीय प्रश्न है, 2 प्रश्न है, हर एक के लिए 1 प्रश्न, एक सही प्रश्न के लिए 1 ही उत्तर आपको मिलेगा. पहला प्रश्न था खुशी शब्द का विरुद्धार्थक शब्द. A हम, B गम, C तुम, D हंसी. सो द राइट आंसर इज B गम. दूसरा प्रश्न है मौसी शब्द का अन्य लिंग शब्द है. A मौसा, B मामा, C माँ, D काकी. सो द राइट आंसर इज ऑप्शन A मौसा इज द राइट आंसर. अनुरूपता चलेंगे. यहाँ पर 3 प्रश्न दिए गए हैं, हर एक के लिए 1 प्रश्न, 3 प्रश्न, 3 उत्तर. प्रश्न 3 करो मदद घायल की पालन करो, अनुशासन की इज द राइट आंसर. 4 पथ है चतुष्पथ, 4 राह के लिए कहा जाता है चौराह. और भीम और राक्षस पाठ के लेखक का नाम विष्णु प्रभाकर है. फिर मौसी पाठ के लेखक का नाम भीष्म साहनी आपको लिखना था. आगे चलेंगे. एक वाक्य में उत्तर लिखने के लिए 3 प्रश्न है, हर एक के लिए 1 अंक है. छठा प्रश्न क्या अनमोल है? इसका उत्तर है जीवन अनमोल है. 7वां प्रश्न है अनुशासन ही शासने कविता के कवि कौन है? डॉक्टर रमेश मिलन ही अनुशासनी शासने कविता के कवि हैं. 8वां प्रश्न मौसी सभी को किस समय में साथ देती थी? आंसर था सुख दुख के समय में मौसी सभी को साथ देती थी. यह आपको उत्तर लिखना था. 2 अंक के लिए यहाँ पर 3 प्रश्न है, हर एक के लिए 2 अंक, कुल मिलकर 3 प्रश्न, 6 अंक है. प्रश्न 9 था चौराहों पर दिए गए संकेतों को विस्तार से बताइए. उत्तर है रुकने के लिए लाल बत्ती, तैयार रहने के लिए पीली बत्ती, चलने के लिए हरी बत्ती दिए गए हैं, पैदल चलने वालों को झिब्रा मार्ग दिए गए हैं ಅಂತ ಬರ್ದ್ರೆ ಸಾಕು. 10वां प्रश्न था दुर्घटना से बचने के कोई 2 उपाय लिखिए. उत्तर है दुर्घटना से बचने के लिए हमेशा हेलमेट पहनकर ही वाहन चलाना चाहिए. सड़क पर किसी के साथ दुर्घटना हो जाए तो उस व्यक्ति को तुरंत अस्पताल पहुंचाना चाहिए. गाड़ी चलाते समय मोबाइल में संवाद नहीं करना चाहिए. आदि अनुदान ನೀವು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು मौसी बच्चों को कौन कौन सी कहानियाँ सुनाती थी ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ तोता तोती की कहानी, काट के घोड़े की कहानी और वीरोचित कहानियाँ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. 3 मार्क्स क्वेश्चन ಅಲ್ಲಿ बच्चों ने मिलकर मौसी की सेवा किस प्रकार की ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. बच्चों ने मिलकर खाट उठा लाए, उस पर मौसी को ज़बरदस्ती बैठा दिया. कन्हैया दरी और तकिया लाया, उषा 2 रोटियां लाई, योगराज 1 कटोरा दूध लाया, गोपाल लैंप लाया, मुन्नी पीने के लिए पानी लाई, बलदेव अपने पिता डॉक्टर को बुला लाया. इस प्रकार बच्चे ने मौसी की सेवा की ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. लास्ट क्वेश्चन मौसी के निस्वार्थ सेवा मनोभाव का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. उत्तर था मौसी सबको माँ के जैसे प्यारी थी, सबके सुख दुख के समय में साथ देती थी.
बच्चों के लिए तो वह सेवा की मूर्ति बनी थी। प्रतिदिन वह स्कूल के फाटक पर पहुंच जाती थी। दोपहर के अवसर पर मौसी नीम पेड़ के तले जा पहुंचती, जहां सभी बच्चे खेलते थे। बच्चों के साथ खेलती थी, उन्हें चुटकुले, पहेलियाँ और वीरोचित कहानियाँ सुनाती थी। बच्चों को खिलाने के लिए अपने पास चना, टिकिया, मूंगफली कुछ न कुछ रखती थी। बच्चों को अपने बेटे बेटियों जैसी प्यार करती थी। मोहल्ले के चक्कर लगाकर सभी घरों में झांक कर उनका कुशल क्षेम पूछती थी। इस तरह मौसी निस्वार्ಥ ಸೇವಾ ಮನೋಭಾವ की ಮೂರ್ತಿ ಥी ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಸೊ ಇಷ್ಟು ನಾನು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಯಾರಿಗೆಲ್ಲ ಈ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ಗಳು ಬೇಕು ಅನ್ನೋರು 9964050759 ನನಗೆ ಜಸ್ಟ್ ವಾಟ್ಸಪ್ಪಲ್ಲಿ ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನ ಪಡೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ